राज्य सरकारने शेतकऱ्यांना पर्यायी पिकांमधून अधिकचे उत्पन्न मिळावे यासाठी नुकतेच बांबू धोरणाला मंजुरी दिली असून त्यासाठी 5,000 कोटीची तरतूद केली आहे. या धोरणाची अंमलबजावणी वन विभागाकडे असल्याचे, त्यातून शेतकऱ्यांना फारसा उपयोग होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या धोरणाची अंमलबजावणी कृषी विभागाकडे देण्यात यावी, अशी मागणी कृषी राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. फडणवीस यांनी या मागणीची दखल घेत तत्काळ कारवाईची सूचना मुख्य सचिवांना केली आहे. यामुळे ऊस प्रमाणे बांबू लागवड आणि प्रक्रियेला गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्य सरकार पातळीवर बांबूची स्वतंत्र अर्थव्यवस्था निर्माण करण्यासाठी गेली अनेक दिवस प्रयत्न सुरू आहेत. मात्र बांबूची प्रभावी अर्थव्यवस्था निर्माण होऊ शकली नाही. केंद्र सरकारचे बांबू मिशन असो वा राज्याची बांबू प्रोत्साहन योजना असो, बांबू शेतकरी प्रिय उत्पादन होऊ शकले नाही. यावर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकारने बांबू धोरण आणले, मात्र अद्याप बांबूला गती मिळालेली नाही. काही वर्षापूर्वी बांबूला वन उत्पादनाकडून वगळून गवत प्रजातीमध्ये समावेश केल्याने वन विभागाच्या जटिल कायद्यातून सुटका झाली. मात्र तरीही बांबू हे पीक शेतकरी प्रिय पीक होऊ शकले नाही. बांबू आता शेतीत उत्पादित करण्यासाठी हे फळे, भाजीपाला आणि ऊसासारखे कृषी उत्पादन व्हावे आणि राज्याच्या बांबू धोरणाची अंमलबजावणी कृषी विभागाने करावे, अशी आग्रही मागणी ॲडव्होकेट जयस्वाल यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली. त्यांनी तत्काळ कारवाईच्या सूचना मुख्य सचिवांना दिल्या.